हॅलो. हां सांगा. हा नमस्कार सर. हो नमस्कार. हा हा माझं नाव तर आलं असेल लक्षात आलं असेल. माझं नाव रामदास सोळशे. नाही नाव सांगू नका तुम्ही. मला काही सुचवणार होतात ना काहीतरी. हा हा तर याच्यामध्ये मला असं सुचवायचं की जे आता मी तुमचे बरेच व्हिडिओ बघितले. हो. तर याच्यामध्ये मला एक असं जाणवलं, कारण माझं वय 43 आहे. हो. म्हणजे मी अनुभवी माणूस आहे, म्हणजे चांगला कारण मला 2 मुलं आहे. बरोबर. सगळं आमचं काही व्यवस्थित आहे, त्याबद्दल काही नाही. मी वाचन चिंतन म्हणून बरेच पेपर वाचणे सारखं चालू असतं माझं. 25 वर्षापासून मी हे करतो, म्हणजे पेपर वाचण्याची आवड आहे. तर मला त्या पेपर वाचनामध्ये असे क्रिमिनल लोकांची सायकोलॉजी लक्षात आली की आता तुम्ही जे नंबर शो करणार ना, तुम्ही एकदा सांगितलंय की बाबा आम्ही नवरदेवांचे नंबर शो करणार. तर याच्यामध्ये रॅकेट किती आलेले आहेत असे महाराष्ट्रामध्ये फसवणूक करणारे काही लोक आणि त्यांना साथ देणाऱ्या काही त्यांच्या वैयक्तिक हे असतात लेडीज. कोणी काय तर कोण काय तर काय. हे जे आता नवरदेवांचे तुम्ही नंबर शो करणार आहात, त्याच्यातून मोठा प्रकार समोर येऊ शकतो काही दिवसांनी. कारण ते डायरेक्ट व्हिडिओ दिसतील, नंबर दिसतील. नवरदेव काय असतं, गुडघ्याला वॉशिंग बांधून तयार आहेत आता. तर त्यांना सत्य काय आणि असत्य काय याचा फरक लक्षात नाही येणार. काय ते आता कोणी म्हटलं ना, आता तुम्हाला म्हणजे मला खरं बोलायचं की अशा बऱ्याचशा स्त्रिया आहेत की त्यांचा फसवणुकीचा धंदा आहे. बरोबर. तुम्ही ते म्हणाल की हे काय. नाही बरोबर आहे. तुम्ही बरोबर बोलताय, योग्य दिशेने बोलताय. त्यावेळी नंतर चर्चा करूया. आधी सांगा तुमची मतं. तर याच्यामध्ये काय होईल माहिती का, या अशा लोकांना हे करणार, कॉल करून ते लुबाडू शकतात. आणि याच्यातून पुढे भयानक प्रकार जेव्हा घडतील, तर आता नवरदेवांचं वय समजा एखाद्या 35 आहे, एखाद्या 40 आहे, 50 आहे. हे लोक न काही स्वतःच डोक्याचा वापर न करता ह्या अशा लोकांवर किंवा स्त्रियांवर विश्वास ठेवतील आणि स्वतःची फसवणूक करून घेतील स्वतः, आणि दोष मात्र तुम्हाला देतील नंतर. हा, कारण ते नाही विचार करणार. आता हे ऑनलाईन फ्रॉड बघा. आज राहुल कुलकर्णी सर जे NDTVचे हे त्यांनी हे केलं होतं, सांगितलं की डिजिटल अरेस्ट केलं म्हणे. त्याच्यामध्ये 8 कोटीचा एका डॉक्टरला 7 कोटीचा का 8 कोटीचा चुना लावला डिजिटल अरेस्ट द्वारे. त्याच्यानंतर दुसरं काही, आता हे तर डिजिटल अरेस्ट झालं. पण आता नवरदेव जो उतावळा असतो त्याला जर एखाद्या समोर पोरांनी फोन केला किंवा बाईनी केला, बाबा मी नवरी आहे आणि मला लग्न करायचंय ना आमकं, तर तुम्ही भेटायला या. बरं, तो लगेच काही न विचार करता तो डायरेक्ट भेटायला जाऊ शकतो आणि तो फसू शकतो. आणि दुसरी गोष्ट ते नाही, समजा जाळ टाकलं, लग्नही केलं आणि लग्न करून निघून जाणारे पण रॅकेट बरेचसे पोलिसांनी उघड केले. हे तुम्ही बघितलं असेल, पेपर बघा. रोजच्या रोज असे प्रकरण येत आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही जे नंबर शो करणार त्या नवरदेवांना पुढे धोका निर्माण होऊ शकतो. कारण काय माहिती का, त्याच्यात प्रॉपर्टी शो केलेली असती, ते नोकरी काय करतात ते शो केलेलं असतं, त्यांच्याकडे शेती काय आहे, त्यांच्या घरी कोण आहे हे ते सगळं शो केलं जाईल. किंवा एखादी बाई त्याला विचारून घेईन, तुझ्याकडे किती माणसं आहे, तू कुठं राहतो, कुठं काय करतो, काय करतो, हे सगळी डिटेल माहिती काढून घेणार. नाहीतर मग एखादी त्याला बरोबर जाळ्यात फसवणार. तर याच्यामध्ये मला असं वाटतं, कृपया तुम्ही तुमच्या समोर त्यांची मीटिंग घडवून आणली पाहिजे.
बर. कारण त्याचे पैसे तुम्ही जास्त लावा, काय हरकत नाही. कारण शेवटी बघा, ज्याला गरज आहे त्यांनीच करावं, हे बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण हे कित्येक लोक असे ज्यांचं रॅकेट वेगळं असतं. ज्या आता याच्यामध्ये खरं बघितलं ना सर, विवाह ही गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये पैसा नाही बघितला पाहिजे अजिबात, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही आता काय बघितलं पाहिजे, आता याच्यात लोकांचं काय झालंय माहिती का सर, लोक आहे ना प्रॉपर्टी किती आहे, प्रॉपर्टीच पहिली बघतात. त्या नवरदेव चांगला आहे का, त्याला व्यसन नाही का, त्याच्याकडे सद्गुण आहेत का, हे काही बघत नाहीये. किंवा नवरी कशी आहे, तिचे सद्गुण किती आहे काय, याचा काही विचार नाही, प्रॉपर्टी बघतात. बरोबर. त्याच्याही नुकसान आहे. तर आणि नंबर शो केले ना, यामुळे हा भविष्यात प्रॉब्लेम उभा राहू शकतो. आणि लोक असे सध्याचे लोक काय, आम्ही पैसा दिलाय ना, आम्हाला योग्य सर्व्हिस पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांचं काय म्हणणं येतंय, समजा ठीक आहे बाबा, चुका ते करतील स्वतः, नवरदेव चुका करेल, नवरदेव स्वतः पैसे देईल, नवरदेव स्वतः खड्ड्यात जाईल आणि वरून दोष मात्र तो नंतर तुम्हाला देईल. तो खापर तुमच्या अंगावर पडेल की यांच्यामुळे माझा नंबर शो झाला आणि मी खड्ड्यात गेलो. आणि मग तो म्हणणार की मी कायद्याचा आधार घेतो. काय मग तिथं तुम्हाला उत्तर द्यावं लागणार. तर यासाठी तुम्हाला काय उपाययोजना, मला वाटतं की भविष्यात तुम्हाला अडचण नको. बरोबर, असं मला वाटतं. कारण ह्या दृष्टिकोनातून मी पेपरला भरपूर वेळा वाचलं, कितीतरी लोक बायांनी डबल 4 5 लग्न केले. 2 अजून काही सांगायचं आहे का, अजून काही वगैरे? नाही बस एवढं. हेच ना, ऐका मी आता उत्तर देतो त्याचं. बरोबर, तुम्ही सांगताय ठीक आहे, तुम्ही चांगला सल्ला सांगितलात, तुम्ही खूप उत्तम प्रकारे सांगितलात. आणि हे मी मुळात आधी माझे जेवढे सभासद आहेत त्या सगळ्या लोकांना मी सांगितलेलं आहे. आणि बरेच असे लोक असतात त्यांना वाटतं की ह्या लोकांना आपण फसवू शकतो. तर माझ्या एकासुद्धा ग्राहकाला कोण फसवू शकत नाही, इतकं मी त्यांना सक्षम बनवलेलं आहे. माझे मुळात व्हिडिओ भरपूर आहेत, प्रचंड व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यामुळे कसं त्यांना ते पण बघत असतात, ज्यांना गरज आहे तेच लोक जाहिरात देतात. बाकीचे असे रिकामटेकडे असतात, बघत असतात, तो भाग वेगळा. पण ज्यांना जेवढी गरज आहे त्यांनी पैसे मोजतात, ते माझे इतर व्हिडिओसुद्धा बघतात. ते दुसरी गोष्ट मी स्वतः सांगतो त्यांना, जे लोक पेमेंट करतात माझ्याकडे त्या सगळ्या लोकांना धोके पहिल्यांदा सांगतो. मी धोके काय असतात हे मी सांगतो. मी सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाला संशयाने बघायचं. मुलगा असू देत नाही तर मुलगी असू देत, प्रत्येकाला संशयाने बघायचं, हे मी प्रत्येकाला सांगतो. जे लोक पेमेंट करतात त्यांना, बाकीच्यांशी माझं देणं घेणं काय नाही. कारण सगळ्यांशी बोलू शकत नाही मी, कारण मला ऑलरेडी प्रचंड इतके मेसेज येतात की 200-300 मेसेज दिवसाला, अधिक 500-1000 पण मेसेज असतात किंवा त्याशिवाय लोक बघणारे असतात, ते पण 30,000पेक्षा जास्त लोक मला दिवसाला बघतात. एक झालं. मी 10-12 व्हिडिओ तुमचे बघितले आणि मला वाटलं सरांना आपण सजेशन. नाही, खूप चांगलं बोलला तुम्ही. फक्त मी त्याचं उत्तर देतोय की हे बघा, आज प्रत्येक ठिकाणी धोका आहे, समजलं ना, प्रत्येक ठिकाणी धोका आहे. फक्त आपण कसं हँडल करायचं हे आपल्यावरती आहे. आता बघा, तुम्ही म्हणताय की बँकेत आपण ATM खोलतो, ATM वरती पिन नंबर चोरी होऊ शकतो. पिन नंबर किती आहे हो? 4 अंकीच पिन नंबर आहे, बरोबर ना? 4 अंकी पिन नंबर आहे. मग 4 अंकी लक बाय चान्स जसं मटका लागतो तसं 4 अंक कोणी हॅक करू शकतं हो, कोणाला कसंही बरबाद करू शकतात. पण विषय कसा आहे, तरी सुद्धा त्या 4 अंकावर आपण विश्वास ठेवतो. म्हणजे मग तसंच हे आहे इथे. हे बघा, इथे लग्नाचा विषय. आता लग्नाचा विषय म्हटल्यानंतर फसवणारी जी मुलगी असणार, चोराच्या मनात चालणं, ती कुठे ना कुठे चुका करते. सगळ्यात महत्त्वाचं, हे बघा, मी जे व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओतून पण मी बऱ्याच वेळी सांगितलं की कशा चुका असतात. समोर आधी मुलीला प्रत्यक्षात तिथे जाऊन भेटायचं. कुठे भेटायचं? रस्त्यावर नाही,
तिचं घर आहे का हे बघायचं. अनाथ मुलीशी लग्न करू नका. मी खूप वेळा बोंब मारतोय, खूप लोकांना सांगतो अनाथ मुलीशी लग्न करू नका. अनाथ मुलगी म्हणजे रस्त्यावरची पोरगी, तिचं आई बाप नाही, कोण नाही, ती आज इथे आहे उद्या दुसरीकडे असणार, कुठेही राहू शकते, ती रस्त्यावर झोपणार, कुठेतरी रस्त्यावर असणार, ती फक्त भाडं मारत असणार. कळलं ना, स्पष्ट बोलायचं झालं तर. त्यांचं काही सांगता येत नाही, ती गॅरंटी नसते त्याची. त्याच्यामुळे अशा भटक्या मुलीबरोबर लग्न करू नका हे मी सांगत असतो. जर तिचं घर दाखवलं तिने, तर ते घर नक्की तिचंच आहे की तिने भाड्याने घेतलं ते बघा. दुसरी गोष्ट, जरी भाड्याने घेतलं असेल तिने, तरी तिचं आचरण बघण्यासाठी बाजूवाल्याजवळ चौकशी करू शकता. कधीही हे बघा, कधी कुठली व्यक्ती बाजूवाल्यावर कायम जळत असते. बाजूवाल्याचं चांगलं कोणालाच बघवत नसतं. त्याच्यामुळे कसं, चुकीची माहिती जर हवी असेल आपल्याला, चुकीची म्हणजे वाईट बातमी हवी असेल, तर बाजूवाल्याला विचारायचं कधी पण. हे मी व्हिडिओतून सांगितलेलं आहे. म्हणजे मग त्याच्यावर नंतर विचार करायचा आपण. मग त्याच्यावर आपण विचार करायचा. हो, आता हे एक झालं. दुसरी गोष्ट, काही मुलींच्या अडचणी असतात. मी फक्त मुलींचं आता बोलतोय, पण मुलींनी असं वाईट वाटून घेऊ नका, कारण कसं हे मुलांचं पण असू शकतं. तर काही लोकांच्या अडचणी असतात म्हणून घाई मारतात. मग ती अडचण कोणत्या प्रकारची हे लक्षात घ्यायला पाहिजे. काही वेळेला काय होतं, आई वडील वारलेले असतात आणि लवकर लग्न करायचं असतं, किंवा काहीतरी कामानिमित्ताने लवकर लग्न करायचं असतं, म्हणजे कुठेतरी जायचं असतं त्यांना, कुठेतरी काय ते टार्गेट असतं, आणि त्याच्यामुळे काही लोक घाई मारतात. मग हे पण कारण असू शकतं. पण जेव्हा आपण बघणार तेव्हा मेन संशयानेच बघायचं, कारण आपल्याला लग्न करायचं आहे, फायनली लग्न करायचं. इथे प्रेम नाही आहे की बाबा आकर्षण आहे, कुठेतरी काहीतरी चुकीचं काम करतोय, हा विषय नाही आहे. यासाठी कोण आमच्याकडे येणार पण नाही आहेत असं. मग त्यांचा उद्देश काय आहे ते बघितलं पाहिजे. ते किती घाई मारतात ते बघा. आणि एखादी म्हणजे समजा समोरची, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, आपली जी अपेक्षा असते, आपल्या मनात एक ठराविक अपेक्षा असते, त्यापेक्षा जर सुंदर काहीतरी चित्र दिसत असेल समोर, तर अवश्य विचार केला पाहिजे तिथे. भले समोरच्याला दाखवून देऊ नका, पण तुम्ही गुप्तपणे विचार करा त्याच्यावरती, की नक्की एवढं लॉटरी कशी काय लागली मला, याचा विचार तुम्ही करू शकता असं. मग हे सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. भरपूर मी खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत. आणि लग्न तोडायला सोपं आहे, जोडायला खूप कठीण आहे. त्याच्यामुळे कसं असंही विचार करा की आता तर मी असं म्हणू शकतो की जोडणं सोपं आहे, नंतर ते महागात पडतं. मग तोडायच्या वेळेस ते जास्त महागात पडणार. बरं. आणि तुम्ही अजून पण हे बघा, मी लग्न माझं वाक्यामध्ये तोडलं तुम्ही. लग्न जोडणं कठीण आहे, आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, मग अशा वेळी काय करतो आपण काय करतो की कोण येतंय ना त्याला पटकन होकार देऊन मोकळा होतो. तर तसं द्यायचं नाही होकार. घाई आपल्याला असते, नाही असं नाही, पण त्याच्यासाठी असं घाई करायची नाही, कारण त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा संयम असला पाहिजे. संयम म्हणजे काय, धीर असला पाहिजे. नियंत्रण असलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा स्थळ आलं आणि समोरून घाई करतात, तरी पण त्यांना सांगता आलं पाहिजे की थोडं थांबा, आपल्याला बोलायचं आहे. आणि सगळ्यात अजून महत्त्वाचं, तुमच्या लाईफबद्दल एकमेकांनी विचार करण्यासाठी काही वेळ मागून घ्यायचा एकमेकांजवळ, आणि त्याविषयी आपण चर्चा करत जायची. चर्चा करताना खूप काही गोष्टी कळतात. समोरच्याची जेव्हा चिडचिड असते तेव्हा ओळखायचं कुठेतरी पाणी मुरतंय. समजलं ना. चिडचिड केव्हा होते, कुठेतरी टार्गेट गाठायचं असतं त्या व्यक्तीला, आणि म्हणून ती चिडचिड होऊ शकते. हे सगळ्या गोष्टी शिकवायची गरज नाही. पावसाळे ऑटोमॅटिक कळतात, शिकून जातात बरेच पावसाळे. हे झालं. दुसरी गोष्ट, अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून सांगतो माझ्या बाबतीतली. मी यूट्यूबर आहे. मला प्रचंड कॉल येतात, प्रचंड कॉल हँडल करावे लागतात, त्याशिवाय प्रचंड मॅसेज हँडल करावे लागतात, प्रचंड म्हणजे काम भरपूर असतं. एखादा व्हिडिओ भेटला, एक व्हिडिओचं बोलतो आहे, एखादा व्हिडिओ भेटला फक्त एक, तर एका व्हिडिओला केव्हा संपूर्ण दिवस पण मोडतो. कारण व्हिडिओ बनवणं सोपं आहे, व्हिडिओ बनवून अपलोड करणं पण सोपं आहे. व्हिडिओ 15 मिनिटात बनवला, 10 मिनिटात अपलोड केला, झालं. असा व्हिडिओ चालत नाही, त्याला टॅग पण लावावे लागतात. कारण लोकांना, ज्या ठराविक लोकांना जी माहिती हवी असते, आम्ही व्हिडिओ कशासाठी बनवतो, लोकांना ती माहिती पुरवण्यासाठी. मग ती माहिती हवी असते, मग ते लोक शोधतात.
गुगलला म्हणा किंवा नेटवरती शोधतात, सर्च करतात की म्हणजे अमुक अमुक काय आहे, मग ती माहिती येते तिथे असं. मग यूट्यूबचे व्हिडिओ पण येतात किंवा काय कुठे गुगलला माहिती येते असं. मग ह्या गोष्टी येतात, मग ते आम्हाला टॅग स्वरूपात लावावे लागतात किंवा इतर गोष्टी असतात. प्रचंड काम असतं, संपूर्ण दिवस मोडतो. मग याच्यामध्ये आम्ही विचार करू शकत नाही तिथपर्यंत. मग त्यासाठी आम्हाला शांततेची गरज आहे. जर आम्ही एक विचार करा, जर मी माझा पत्ता जाहीर केला, तुम्ही म्हणालात की मी लग्न स्वतः जमवलं पाहिजे, मी स्वतः लग्न जमवू शकत नाही. त्याचं कारण माझं काम प्रचंड आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी सगळं विश्लेषण सांगतो तुम्हाला, कसं काय जमवू शकत नाही, काय असतं सगळं सांगतो. आता इथे भरपूर कॉल येतात, कॉल हँडल करणं शक्य होत नाही. मग माझी फी भयंकर होणार आणि माझी फी परवडणारच नाही कोणाला. कारण कसं, अतिशय मोठी फी असणार, मोठी रक्कम असणार. मग मोठी रक्कम जेव्हा घेतो तेव्हा टार्गेट पण मोठं असल्यामुळे लोक म्हणणार काय, अरे मग याने चुना लावला आपल्याला, किंवा भरपूर लुटतोय लोकांना. लोकांना लुटतोय हा. लोकांना हे माहिती नाही माझ्याजवळ टाईम किती व्यस्त आहे मी, हे लोकांना माहिती नाही आहे. हे याचा पण विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात अजून एक महत्त्व सांगतो, जेव्हा आपण वैयक्तिक काम करतो, आता हे यूट्यूबद्वारे मी करतो, यूट्यूबद्वारे करतोय म्हणून मला स्वस्त पडतं आहे, समजलं ना. परंतु जर मी वैयक्तिक करायला गेलो तर मला कुठल्या ना कुठल्या तर जाहिरातचा आधार घ्यावा लागेल. आणि जाहिरातचा आधार नाही घेतला तर त्या परफेक्ट व्यक्तीपर्यंत पोचणारच नाही आपण. मग ती स्थळं भेटणार कशी आपल्याला, कळलं ना. मग त्यामुळे आपण तिथपर्यंत पोचायला पाहिजे. तर जाहिरात हेच एक माध्यम आहे, समजलं ना. आणि आणि हे बघा, आणि रिस्क म्हटलात मगाशी, रिस्कचा विषय बोललात, तर रिस्क पदोपदी रिस्क आहे. माणूस जन्माला आला तेव्हापासून रिस्क आहे. हे बघा, मला एक अटॅक येऊन गेला आहे, मी रिस्क घेतोय. मला डॉक्टरने सांगितलं शांत झोपून राहा. माझी बडबड दिवसभर चालू असते, दिवसभर चालू असतं, सगळं कंटिन्यू चालू असतं, वेळ अजिबात नसतो मला. मी तुम्हाला माहिती नसेल, माझ्या बायकोला विचारू शकता, ती सांगेल तुम्हाला, मी तिचा फोन पण उचलत नाही. नाही सर, सकाळी मॉर्निंगला नाही एक्सरसाइज करा तुम्ही. मला वेळच नाही, मला नाही वेळ आहे. मी थोडेसे म्हणजे तुमच्या हेल्थ साठी सांगतो. नाही, मला हे बघा, मला काहीच होणार नाही आहे. कारण मी ॲक्च्युअल ना किती बसून जरी असलो, मी तुम्हाला माहिती नसेल, आता मी खुर्चीवर बसलो आहे, पण मी झोपून सुद्धा काम करत असतो, झोपून. कारण काय, मेंदू तेवढा हे होणार ना, त्या मेंदूला रक्तपुरवठा व्हायला पाहिजे, कळलं ना. कारण जेवढं काम करतो तेवढा रक्तपुरवठा मेंदूला व्हायला पाहिजे असं. मग प्रचंड व्यस्त असतो. कॉल केला असेल तुम्हाला. आणि रिस्कचं म्हणाल ना, हे बघा, मी एवढं ज्या दिवशी अटॅक आला त्या दिवशी सुद्धा मी रिस्क घेतली होती. त्या दिवशी मी गाडीने प्रवास केला होता. मी विचार केला सरांना दवाखान्यात काहीतरी ते व्हिडिओ होत आहे. मग त्यावेळी सुद्धा मी शूटिंग केलं आणि समाज कल्याणासाठी विचार करतोय. मी शूट केलं आणि मी पेपरवाल्यांना पहिल्यांदा पाठवलं आणि पेपरवाल्यांना पाठवून त्यांना सांगितलं की असं असं झालं आहे. हे मी पहिल्यांदा सूचना केली होती. लगेच उचल घेतली, लगेच ताबडतोब ते काम झालं. मी हॉस्पिटलमधून आलो, बघतो तर क्लिअर काम होतं. म्हणजे याचा अर्थ काय, एवढा मी विचार करत असतो लोकांचा, समजलं ना. मी माझी जाहिरात करत नाही. मी फक्त एवढं सांगतोय की रिस्क प्रत्येक ठिकाणी आहे. मरायचा माणूस मरणार, जो मरायचा आहे ना तो मरणार. त्याच्यासाठी रडायचं नाही आहे. जे भविष्यात काय चांगलं काहीतरी निर्माण करायचं आहे त्याच्यासाठी हे केलं पाहिजे. आता तुम्ही रिस्कचं बोलताय, तुम्हाला माहिती आहे AI सॉफ्टवेअर निघाले, त्या सॉफ्टवेअरचा काय फायदा होणार आहे सांगा. नुकसान दिसतं आहे मला, टोटली नुकसान दिसतं आहे. त्यावर पण व्हिडिओ टाकला आहे मी. त्यावर प्रचंड व्हिडिओ म्हणजे टाकण्यासारखे आहेत. पण विषय कसा आहे, मी स्वतः डेअरिंग पहिल्यांदा केली आहे बघा. त्यावेळेस मी स्पष्ट गोष्टी बोललो. तुम्हाला माहिती नाही, आता ते रोबोटिक दुनिया जी येणार आहे त्याच्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर लोकसुद्धा भीक मागणार. भीक मागणार, खोटं सांगत नाही मी, हे शब्द बोलतोय. कारण काय, कारण तो रोबोट सगळं करणार आहे काम. तो डॉक्टरांची गरज काय, का इंजिनियरची गरज काय, कोणाची गरज आहे. AI टेक्नॉलॉजी मध्ये बहुतेक ते येणार आहे. मग हे सगळं आता वाट लागणार पूर्ण. एक विचार करा, तुम्ही जर रिस्कचं बोलताय, रिस्क कुठे ना कुठे घेतलीच पाहिजे. कुठे ना कुठे घ्यायचीच आहे रिस्क, असं काही नाही. फक्त एवढंच सावध राहा की समोरची व्यक्ती कशीही चुना लावून जाणार, जर लावायचं असेल तर. मग त्याच्यातून वाचायचं आहे तुम्हाला. तो त्या सापळ्यातून कसं वाचायचं हे कोणाला शिकवायची गरज नाही हो. ते तरी सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत बरेच. काही तरुण हुशार आहे किंवा काही तरुणी पण हुशार आहे, बरोबर, परंतु काही स्वतःच्या मेंदूचा वापर नाही करत. खरं. आणि ते काय होतं, चूक त्यांची असते, दोष मात्र दुसऱ्याला देतात.
तुमचा मी सांगतो तुम्हाला, मी आता हे ग्राहकांचे सल्ले घेतो ना, त्यात तुमचा सल्ला मला खूप आवडला. कारण तुम्ही ज्या विषयावर चर्चा करायला पाहिजे त्या विषयावर आपण चर्चा करतोय. हा व्हिडिओ खूप किमती आहे. हा व्हिडिओ प्रचंड किमती आहे. कारण काय, तुम्ही निदान सांगितलं तसं बऱ्याच लोकांनी मला वाटलं होतं अपेक्षित की ते काहीतरी सांगतील असं, आणि तुम्ही खरंच चांगलं सांगलात आहे. पण फक्त विषय कसा आहे की रिस्क आहे म्हणून खायचं बंद करायला पाहिजे असं नाही. रिस्क आहे म्हणून बाहेर पडायचं नाही, चुकीचं आहे. मला हे बघा, मी माझ्या गाडीचं रिडिंग बघितलं ना, नाही म्हटलं 40,000 रिडिंग झालंय. हां, गाडीचं रिडिंग हल्लीच गाडी घेतली, 40,000 रिडिंग झालंय. मी रिस्क घेतोय ना, मी दुनिया फिरतोय. हां, मग एवढं दुनिया मी फिरतोय, रिस्क आहे मला, धोका आहे मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझा मेंदू कायम बिझी असतो, मला झोप पण नसते. झोप येते मला गाडी चालवताना. तरी सुद्धा म्हणजे विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून सांगतो, अजून एक मी मोठा गुन्हा करतोय ते सांगतो तुम्हाला. मी या व्हिडिओतून जाहीर करतो माझा गुन्हा. मी काय करतो माहिती आहे, गाडी चालवताना कॉल पण घेतोय मी. गाडी चालवताना कॉल सुद्धा घेतोय मी. कारण पर्यायच नाही, मला रिस्क घ्यावीच लागणार मला, कारण कॉलच एवढे आहेत. आणि सगळ्यात अजून सांगतो, माझे वडील जेव्हा वारले तेव्हा सुद्धा माझं ऑफिस चालू होतं. रिस्क घेतलीच पाहिजे. कारण काय, मॅक्सिमम जॉब म्हणजे तुमच्या कार्यासाठी वाहून घेतलं. माझी आई ऐका, सगळ्यात महत्त्वाचं, माझी आई जेव्हा बेडवर होती, गेलेली होती आणि बेडवर होती, सेवागृहात नेली नव्हती तिला. कोरोना चालू होता, सेवागृहात तिला नेली नव्हती, बेडवर होती. तेव्हा बाजूच्या व्यक्तीला मी मदत करत होतो. आई गेलेली होती माझी, कळलं ना. गेलेली व्यक्ती येणार नाही, गेली ती गेली. मला रडायचं आहे, पण मी रडून फायदा आहे का. मग त्यासाठी एखाद्या दुसऱ्या आईला मदत करू शकतो आपण. आपली आई गेली, ती येणारच नाही ना आता. मग याचा विचार केला पाहिजे. रिस्क आहे, पदोपदी रिस्क असते. फक्त विषय कसा की आपण ते रिस्क म्हणत राहिलो तर आयुष्यात काहीच करणार नाही. जर खरंच उडी मारायची असेल, मोठी उडी मारायची असेल, निष्ठेने काम करायचं असेल. तुम्हाला माहिती नसेल, मी ह्या रिस्कसाठी ना, मी आज कर्जबाजारी आहे. हे जे मी करतोय ना, हे जे मी आता करतोय त्यात कर्जबाजारी आहे. मी वेबसाईट बनवली होती, तुम्ही बघितला असेल व्हिडिओ. त्या वेबसाईटला किती खर्च केलाय, लाखाच्या वरती खर्च केलाय. पण ती वेबसाईट मी बंद करून टाकली. बघा, ती वेबसाईट मोफत ठेवली होती आणि ती वेबसाईट मी बंद केली. माझं काम काय, लग्न जुळवायचं काम आहे आणि वेबसाईट फुकट बनवली होती. विचार करा, मी किती मोठी रिस्क घेतली होती. तुम्ही बोलले. मी मेळावे आता 22 वर्षामध्ये, 22 वर्ष मला झाली या क्षेत्रात. त्याच्यामध्ये प्रचंड मेळावे घेतले आणि एका सुद्धा मेळाव्याला 1 रुपया घेतला नव्हता. आणि हल्ली मी घेत होतो किती, 10 रुपये घेत होतो हल्ली. पण विषय कसा, हे का घेत होतो, म्हटलं अर्जाचे पैसे वसूल होतील म्हणून मी घेत होतो ते. पण मी एवढ्या वर्षामध्ये मी मेळाव्याला 1 रुपया घेतला नव्हता. 1 रुपया. सगळा खर्च माझा असायचा. हॉलचा खर्च किमान 10,000 रुपये हॉलचा खर्च. आणि आता जे बाकीचे मेळावे घेतात ते घेतात दिवसाला 5-5, 10-10 लाख रुपये कमवत आहेत. इतके हजारो कोटींचा बिझनेस आहे हा. बऱ्यापैकी छापतायत. आणि मी हे कसं मॅनेज करत होतो, कारण मी कुठे ना कुठे कोणाचे तरी पैसे घेत होतो. त्याचं लग्न जोडण्यासाठी मला कुठे ना कुठे रिस्क घ्यावीच लागणार, कुठेतरी रिस्क घ्यावीच लागणार. का नाही तर तो मग मारणार मी काम करत नाही म्हणून. तरी लोकांना हे समजत नाही. लोकांना लक्षात केव्हा येणार की बाबा, जेव्हा ते खूप घरं फिरणार त्यावेळी त्यांना लक्षात येणार की समोरची व्यक्ती कोणतरी होती, करणारी होती. आज त्याची वेबसाईट बंद आहे. वेबसाईट स्वतःहून बंद केली आहे. का केली, कारण त्याचा चुकीचा उपयोग होता का म्हणे, आणि म्हणून मी स्वतःहून बंद केली. आता यूट्यूबचं कसं आहे, यूट्यूब ज्यांचे व्हिडिओ मी टाकतोय त्यांना मी पुरेपूर कल्पना देतोय. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, कोणाचा कॉल येतोय हे तुम्ही चेक करा. कॉल जर चुकीचा, हे बघा, आता माझं बँक अकाउंट सुद्धा मी ना म्हणजे पब्लिक केलेलं आहे बँक अकाउंट. विचार करा, आता बँक अकाउंटमध्ये आता मला नाही म्हटलं तर लाखो अधिक लोकांनी बघितलं आहे, खूप लोकांनी बघितलं आहे.
येस विचार करा, त्याच्यापैकी किती लोक विचार करतील की बाबा हा अमोल गावड्यांचं बँक अकाउंट हॅक करूया? हा लोक विचार असतील. मुलं जे आहे ना आपल्याला पण म्हणून मी काय रिस्क घेऊ नको का? मी बिंदास माझा अकाउंट नंबर सांगतोय सगळ्यांना, सांगतोय मी, कारण रिस्क तर घ्यावीच लागणार ना कुठेतरी. रिस्क ते घ्यावंच लागेल. बरोबर आहे. मग खूप आहे जीवनात, रिस्क भरपूर आहे हो साहेब. माझं बँक अकाउंट मी व्हॉट्सअपच्या स्टेटसला टाकायचो, त्याशिवाय मी माझ्या वेबसाईटवरती पण बँक अकाउंट डायरेक्ट दिसायचं, अकाउंट नंबर्स आहे सगळं. हां, पण असं काय नाही आहे हो, जे व्हायचं ते होणार. फक्त विषय कसा, जर आपल्याला मरायला आहे ना, आता मला डॉक्टरने सांगितलं ज्यावेळी म्हणजे सांगायचं त्यावेळी सांगितलं मग की तुम्ही सोबत कोणाला आणलं आहे का? म्हटलं टेन्शन घेऊ नका, उद्या मरतोय का मी, आज म्हटलं पार्टी करणार मी, खुशच ना, कशाला रडत मरू, कळलं ना. अहो जे मरायला येणार ना ते प्रत्येकाला येणार आहे, रिस्क आहे प्रत्येकाला, त्याच्यात रडून बसायचं नाही कधी. प्रत्येक जीवन मरण मला स्वतःला अनुभवता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे, ते त्याच्यात मी पण म्हणजे त्याला म्हटलं पाहिजे. नाहीतर मरण येणार, नको रे बाबा जिंदगी कशाला आहे, का जन्म घेतला, त्यावेळी म्हणायचं यमा नको रे बाबा येऊ नकोस, असं नाही चालणार ना. नाही, आपल्या हातात नाही सर, ते ईश्वराच्या हातात आहे. आणि जे घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं सगळं, असंही नाही. जेव्हा आपण मरणार तेव्हा दुसरा एक माणूस जगणार ना, त्याची जागा मोकळी करून ठेवणार आपण, त्याला तिथे जगायला जागा ठेवणार करून आपण. म्हणजे ह्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. सगळ्यांनी जिवंत राहिलं तर बराबर लोकसंख्याच वाढत जाणार, कोण मरणारच नाहीये. ईश्वर ती जागा खाली पण व्हायला पाहिजे. त्यांचं कार्य करणार. जसं कोणाकडे पैसा येतो तर कोणाकडे नुकसान पण होऊ शकतं. जसं ज्याचं कोणाचं चांगलं होतं तर कुठेतरी वाईट घडलेलं असणार. रिस्क आहे हो, रिस्क स्वीकारली पाहिजे. रिस्क आपण विचार केला बाबा हा धंदा कुठला खोलू, धंद्यात रिस्क आहे, पण आपण लाखो रुपये घालतो धंद्यात, रिस्क असते. रिस्क सगळीकडे आहे, पण विषय कसा आहे आपण कसं घेणार त्याच्यावरती आहे. आज मुलांना गरज आहे, मी व्हिडिओ टाकलेत बघा, आज मुलांना गरज आहे म्हणून मुलं धडपडत आहेत. मुलांना वाटतं की बाबा नाही लग्न होणार नाही, काही गळपास लावून घेतात, खूप काही केलं आहे लोकांनी पराक्रम. मी स्वतः माझ्या कानावर येत असतात पराक्रम. पण एक विचार करा, माझं मत आहे, माझं वैयक्तिक सर्वे आहे माझा स्वतःचा, मी 3-4 व्हिडिओ टाकले ते, की मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे. मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे. पण त्या मुली आपल्याला दिसत नाही का? कारण काय माहिती आहे, आपण स्वतःची वस्तू तयार केली. ती कुठली केली की मुलगी मला मिळत नाही, मुलगी मिळत नाही. ती मुलगी सुद्धा ऐकते हो, ती पण कोणाची तरी बहीण आहे ना, ती ऐकते, मग तिला भाव चढला. पण ॲक्च्युअल काय आहे माहिती आहे, मुली भरपूर आहेत, मुलं कमी आहेत. तुम्हाला बघायचं असेल, शिकायचं असेल तर तुम्ही एक नॉर्मली झलक बघू शकता. बसमध्ये किती मुली असतात, कॉलेजमधून किती मुली बाहेर पडतात, कामाला किती मुली जातात. तुलना करायची मुलांची आणि मुलींची, भरपूर ठिकाणी प्रचंड आहेत मुली. एखाद्या ऑफिसमध्ये पण बघाल तर मुलींची संख्या जास्त असते. म्हणजे याचा अर्थ काय की आहेत मुली, पण आपण का रडतोय मुली मिळत नाही. सगळ्यांना मिळणार आहे. फक्त काय होतं माहिती आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा मुलगी जेव्हा सिलेक्ट करते तेव्हा ती बेवड्याला सुद्धा माळ घालते. मी जे हे काम करतोय ना, मी जे हे काम करतोय त्याचं तात्पर्य सांगतो मी का असं करतोय ते. जर मुलगी स्वतः सिलेक्ट करते ना, ती बेवड्याला सुद्धा माळ घालते, कारण ती स्वेच्छेने घालते. आणि आपण जर मागे लागलं तर एखादा इंजिनियर असेल आणि तो जर एखाद्या अत्यंत गरीब मुलीच्या मागे लागला, तिला सांगितलं की असं असं तुझं बायोडा बघितला, तर ती म्हणणार मला पसंत नाही. कारण काय, आपण मागे लागलो तिच्या. अरे कशाला मागे लागताय, प्रचंड मुली आहेत. आज बघा रील पण बघा, मुलींचेच रील दिसत आहेत, कारण मुली आहेत हो, भरपूर मुली आहेत आणि त्या रिकामटेकड्या आहेत. सगळ्यात स्पष्ट सांगायचं झालं, मुलींना वाईट वाटेल मी बोललो तर, पण मी सांगतो रीलमध्ये बघा वायपर जे टाइमपास करणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे, मुलांची नाही. म्हणजे त्यांना कामधंदा नाही आहे, ते मानसिक टेन्शनमध्ये आहेत, मेंटल झालेल्या आहेत पोरी त्या,
कळलं ना, मानसिक तणावाखाली आहेत आणि म्हणून ते घाण घाण रील टाकतायत. कळलं ना. मग ह्याचा अर्थ काय, खालच्या पदाला का जात आहेत, एक तर उपासमारी असणार त्यांच्याजवळ, त्यांच्याजवळ काम नसणार, हां, किंवा त्यांचं अति हे म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, अति उत्साह असं त्यामुळे असणार, किंवा निर्लज्ज बनलेले असणार त्या, म्हणून टाकतात रील. नाही आता हा असं हे मी हे कशाला बोललो मी, की मुली आहेत हे दिसावं म्हणून. बघा नेट खोलून बघा, मुलींचेच व्हिडिओ दिसणार, मुलीच दिसणार, मुलं कुठे दिसत आहेत, मुलांना वेळ नाही आहे. ना बरोबर भरपूर तसे. मग मुलं, आणि काल पण एक मुलगी स्वतः सांगत होती घटस्फोट होण्यामागे खरं कारण मुली. काल एक मुलगी सांगत होती बघा, त्याचं कारण काय, ती शिकलेली मुलगी आहे, हां, ती सुशिक्षित मुलगी आहे, तिने विचार केला, ती म्हणते मेन जबाबदार मुलगी आहे. बरोबर ना. हां, मग मी कशाला बोललो की मुली आहेत, मग तुम्ही असं का म्हणता की मुली मिळत नाही, आणि ज्या चुकीच्या मुली आहेत त्या चुना लावून जातात. मग प्रत्येकाला मिळणार, फक्त संयम असला पाहिजे. आपण हावरटपणा करतो ना, म्हणून मुली मिळत नाही आपल्याला. महत्वाचा पॉइंट काय प्रॉब्लेम झालाय माहितीये का सर, करिअरच्या नावाखाली मुलं आणि मुली त्यांचं जे विवाहाचं योग्य वय आहे ना, हिंदू धर्माने जे डिक्लेअर केलेलं आहे किंवा आपल्या शासनाने डिक्लेअर केलं 18 आणि 21, ते सोडून हे 30च्या पुढे जायला लागले. खरंय. कोण 28च्या पुढं, कोण 30च्या पुढं. आज तुम्ही ज्या वेळी वय लग्न करायला पाहिजे त्यावेळेस करत नाही. बरोबर. आणि तुम्ही 28 आणि 30 आणि 35 आणि 40 करताय, मग त्याला जबाबदार कोण आहे? हो, यावरती पण व्हिडिओ मी टाकलाय. यावरती व्हिडिओ असा टाकलाय की एक ठराविक मुलीचं वय असतं, मुलगी भरकटते का भरकटते, त्या मुलीला कोणी फसवू शकतं. मुलगी भरकटते, मुलं भरकटतात, हे का भरकटतात, कारण नवीन जेव्हा तरुण मुलं असतात, नवीन वयात येतात, नवीन तेव्हा त्यांना एक कुतूहल असतं, आकर्षण असतं त्यांना, आणि आकर्षणामुळे ते फसतात. याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आलाय की लोक आहे ना, काय झालंय माहिती का, आता व्यवहार करतायत, व्यवहार. हो, ऐका, बिझनेस. हो, बरोबर. प्रॉब्लेम इकडे पण येतो मी, या गोष्टीकडे पण येतो. आता ते आकर्षणामुळे फसतात हे झालं, पण फसल्यानंतर त्यांना त्यातून बाहेर कसं पडायचं हे कळत नाही, तर मार्गच नसतो त्यांना. मग ते काही, आता तुम्ही बोललात तसं, मग व्यावहारिक बनतात, मग गरजेपुरतं व्यवहार करतात असं, किंवा त्यांना एक लत लागते, त्या गोष्टीची लत लागते, आणि मग त्याच गोष्टी त्यांच्या मनात घोळत असतात. नको त्या गोष्टी. बघा, त्यांनी आहे ना आपल्या हिंदू धर्माने फार काही चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत सर. तिथं आता काय झालंय माहितीये का, पाश्चात्य आधुनिकीकरण एवढं झालं आणि लोक फक्त पैसा एके पैसा हे गणित ठेवलंय लोकांनी. बरोबर. त्यामुळं खरं जीवनात दुःख आहे, बाकीचं काहीच नाहीये. तुम्ही म्हणणार, आता तुम्ही आपल्या देशामध्ये सर्व काही असताना प्रत्येक गोष्टीला म्हणतायत आमच्यासाठी सरकारने काय केलं, आमच्यासारखी सरकारने काय केलं. अरे तुम्ही स्वतः काय करताय ते सांगा ना, गावासाठी, देशासाठी, धर्मासाठी. तुम्ही काय करताय स्वतः? तुम्ही देशाकडून, सरकारकडून वरून अपेक्षा करताय. हे सगळं म्हणजे काय माहितीये का, आम्हाला नोकरी द्या. त्यापेक्षा मी काय म्हणतोय, कित्येक लोक असे आहेत की नोकरी द्या करताय, आणि स्वतःच्या वावरामध्ये ना काट्या उगवल्यात जमिनीमध्ये, ती शेती करा ना तुम्ही. बरोबर. सध्या भेंडी बघितले तर 80 रुपये किलो आहे. या गोष्टीविषयी पण मी विश्लेषण देईन. आज बघा, आता मी मगाशी काय बोललो की रोबोटिक दुनिया येते, रोबोटिक दुनियामुळे सगळं नष्ट होणार, सगळे कामधंदे, सगळे रोजगार सगळे नष्ट होणार, आणि लोक घरी बसणार. मग अशा वेळी शेतकरी कामी येणार. जे पहिलं जे होतं ना, जसं शेती महत्वाची होती पहिली, आता तेच धंदे आता पुन्हा येणार. आता शेतीला किती डिमांड येणार बघा पुढे, कारण बघा लोकांना जगायचंय. आता कसं रेशनचे तांदूळ फुकट भेटतात, फुकट भेटल्यामुळे भिकाऱ्यासारखी रांग असते, ते परवडतं, पण कष्ट करायला नको. बरोबर, कष्ट करायचे थांबले लोक. पण जर त्यांना सगळी महागाई वाढली,
रोजगार बंद झाले की मग ते बरोबर शेतीकडे वळणार, स्वतः कमवणार आणि स्वतः तेवढेच उकडून खाणार. पूर्वी कसं, पूर्वी मीठ मसाला नव्हता, कारण तेच काहीतरी उकडायचे, पेज बनवायचे आणि खायचे, असं ते पूर्वी होतं. आता तेच दिवस पुन्हा येणार आहेत पुढे. कारण काय, मग ते धान्य द्यायचं, कारण पैसे तर नसणार त्यांच्याकडे, कारण पैसा महाग असणार त्यावेळी. दर 20-25 वर्षांनी त्यावेळी मग ते काय करणार, कोण गहू पिकवणार, ते गहू दुसऱ्याला देणार. 5 किलो गहू दिले, ते 5 किलो गहूच्या बदल्यात कुठेतरी मसाला घेतला त्याने, कुठेतरी मीठ घेतलं, कुठेतरी तेल घेतलं, काहीतरी घेतलं आणि त्याचं घर चालवणार तो. असे दिवस काही वर्षांनी येणार आहे परत. हे होणारच आहे. येस सर, येस. म्हणजे याचा अर्थ काय, पुन्हा शेतीला डिमांड येणार. आणि हे फार काळ नाही, आता झालंच आहे. रोबोटिक दुनिया जर आली तर 25 वर्ष अजून, 25-30 वर्षात ते दिवस पाहायला भेटणार. कदाचित लवकर पण येतील, सांगता येत नाही. कारण झपाट्याने प्रगती होत आहे आणि ही प्रगतीच मार्ग आहे. सगळी मनुष्यजात जी नष्ट होणार, या प्रगतीमुळेच नष्ट होणार. नाही, जास्त प्रगती नकोय, कारण माणूस स्वतःचा विचार नाही करत सर. जे गरजेचं आहे तेवढंच बनवलं पाहिजे. हे बनवून काय फायदा नाहीये. येस सर. जेवढं वाढत चाललंय ना आधुनिक तंत्रज्ञान, माणुसकी विसरत चाललाय माणूस. माणुसकीच ठेवत. सर, आपण बोलण्याच्या नादात, तुम्हाला माहिती नसेल, 36 मिनिटं आपण बोललोय. 36-37 मिनिटं. भरपूर वेळ दिला. मला नव्हतं वाटलं तुम्ही माझ्यासाठी एवढं. नाही, हा समाजासाठी वेळ आहे. हा, पण आपण कामाचं बोललोय इथे मी आता नुकताच आलोय, पण ते कामाचं बोललोय आपण हे, आणि हे गरजेचं आहे, लोकांच्या उपयोगी आहे. आता इतर लोकांना किती योग्य त्याचं वाटतंय मला माहित नाही, पण हे खूप उपयोगी आहे. आणि याच्यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ शकतात. कारण काही लोकांना चांगलंही पावत नाही आणि चांगलं ऐकवतही नाही, ते बॅड कमेंट देणार. बरोबर. आणि ज्यांना, थोड्या लोकांना, बघा काय असतं सर, दूध किती घेतलं तर त्याच्यातून लोणी थोडंच निघतं. काय त्याच पद्धतीने थोड्याच लोक याला चांगलं म्हणणार आणि बरेचसे लोक म्हणणार तुम्ही, म्हणजे कसं आहे, बॅड कमेंट जास्त येऊ शकतात. असंही नाही, लोक कमेंट टाकणारे, आता जे स्वतः विचारच करत नाही असे पोरं काय कमेंट टाकणार आहे. तर माणसाने, मी फक्त एवढं सांगतो लोकांना, आता जास्त आपण बोलूया नको, कारण कसं माहितीये, व्हिडिओ खूपच लांबलाय, भरपूर पुढे गेलो आपण. मी फक्त एवढंच लोकांना बोलतो, रिस्क स्वीकारण्याची तयारी पाहिजे, तरच तुम्ही जगणार आहात. पाण्यात पडल्यानंतर आपण मरणार हा विचार जर केला तर तुम्ही तिथेच संपणार, तुमचं आयुष्य तिथे संपून जाईल. आणि जर धडपडत असाल तर माहीत नाही, निदान हॉस्पिटलमध्ये तरी पोचणार. समजलं ना, एवढं सांगतो. कारण हे बघा, रिस्क पदोपदी आहे, रिस्क घेतलीच पाहिजे, कुठे ना कुठे रिस्क घ्यायचीच आहे. आणि इथे संघर्ष. त्याच्यामुळे कसं, बघा, कमेंट करा मला, म्हणजे या व्हिडिओवरती, कारण कसं मला कळू देत की नक्की म्हणजे जे काय चाललंय ते योग्यतेचं आहे की चुकीचं आहे. आणि म्हणजे तशा प्रतिक्रिया समजू देत, म्हणजे आपल्याला पुढे काय विचार करता येईल किंवा काय अजून काय वेगळं करता येईल ते पण सुचवा. पण वैयक्तिक नको, जनकल्याणासाठी पाहिजे. एवढंच. तसं पाहिजे, तसं काहीतरी सुचवा, जेणेकरून कसं त्याच्यावर तोडगा काढता येईल काहीतरी, आणि लोकांचं सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने मार्गदर्शन करा. आणि कोणाला जर बोलायचं असेल लाईव्ह, तर आपण लाईव्ह बोलू शकतो. कारण कसं, प्रत्येकाला हक्क म्हणजे आपला हक्क किंवा आपलं बोलणं मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे कसं प्रत्येक व्यक्ती बोलू शकते. कोणाला काही सविस्तर सांगायचं असेल तर मला सांगा, म्हणजे आपण त्याच्यावर पण आपण विचार करू शकतो. विचार करायला हरकत नाही, पण नक्की काय करायचं वगैरे ते 4 चौघांनी सांगायचं आहे, तेव्हा कुठे त्याच्यावर विचार होईल. कारण कसं, मी एकट्याने निर्णय नाही घेऊ शकत, कारण हे जनकल्याणासाठी आहे. पैसा तर मी घेतोय आणि ते घेणारच मी, कारण माझं पोट आहे. पण फक्त एवढंच की तो पैसा घेतोय त्याचा असा उपयोग होता कामा नये की बाबा दुसऱ्यांचं वाटोळं होतं आहे, कोणाचं तरी चुकीचं होतं आहे काहीतरी, तर तसलं होता कामा नये. आणि आपण सगळ्यांच्या हिताचं काहीतरी निष्पन्न केलं पाहिजे आपण. एवढंच माझं मत आहे, बाकी काय नाही. जीवनात येऊन एवढं केलं तरी खूप आहे. भले माझं मरण कुठे कसं असणार मला माहित नाही, पण निदान लोक आठवण तरी काढतील की माणूस असा होता. तुम्ही तुमचं कर्तव्य करत चालले, तुम्ही पेरत चाललेले. त्याच्यामुळे कसं, मी खूप प्रयत्न केलेत लोकांसाठी, भरपूर प्रयत्न करत होतो,
पण फक्त प्रत्येक वेळी हाणून पाडत होते प्रयत्न, आणि त्याच्यामुळे मला ते बंद करावं लागलं. आता हा एक पर्याय उत्तम आहे, कारण जिथे आपण पोचू शकत नाही तिथे निदान पोचतोय आपण. ज्या मुली कधीच मॅट्रिमोनीमध्ये येणार नव्हत्या, आज पटापट लग्न पण जुळत आहेत, मला रिपोर्ट पण मिळत आहेत, खूप छान छान रिपोर्ट मिळत आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय होणार, ते पण होणार आहे. चांगली गोष्ट हां, ते पण होणार आहे. फक्त विषय कसा आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लहान वयात मुली भरकटतात, लहान वयात म्हणजे एक एक मुलगा 10-10 मुलींना पण फिरवणारे आहेत असे. तर ते मग त्या मुली पण सावध राहतील. आता त्या मुली म्हणणार, अरे आपण कोणाच्या जाळ्यात फसूया नको, त्यापेक्षा कसं असं असं चॅनल आहे, तर या चॅनलवरती डायरेक्ट नंबर भेटतात आणि ते सगळे व्यवस्थित मुलं आहेत आणि ती फक्त आणि फक्त लग्नासाठी आलेत, ती टाईमपास करण्यासाठी नाही आली. एवढं मुलींना कळलं पुढे भविष्यात, तर त्या मुली कुठेही भरकटणार नाहीत. त्या मुली स्वतः विचार करतील की आपल्याला असा असा चॅनल बघितलंच पाहिजे किंवा त्या चॅनलवरून शोधलं पाहिजे, हे कळेल. आणि यासाठी मी आत्तापासून तयारी करतो आहे. पुढे भविष्यात त्या मुली रडणार नाही कोणाच्या नावाने असं. आणि म्हणजे जे फ्रॉड मुली आहेत त्या पण स्वतः समजून जातील. ह्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. हे थोडं स्लोली होईल, पण होणार, याला यश येणार. फक्त विषय कसा, आणि इतर लोकांनी पण सपोर्ट केला पाहिजे याला, तर होऊ शकतंय. समाजामधून तुम्हाला सपोर्ट, कारण आज बघा, आज मी आयुर्वेदिक औषधं घेतोय. मला माहिती आहे आयुर्वेदिकने खूप वेळ लागणार, पण तरीसुद्धा मी घेतोय. का? कारण ते साईड इफेक्ट काय नाही त्याचे. येस सर. आणि बाकी कसं, इतर जी औषधं घेणार ती पटकन बरा होणार मी, पण त्याने मला त्रास आहे, माझ्या शरीरावर पटकन परिणाम होणार त्याच्यावर. मग ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे लोकांनी. हे मी जे करतोय, भले हळूहळू का असे ना, पण मुलींचं मन मी परिवर्तन करू शकतो मनामध्ये, की त्या मुली पुढे खूप छान जगणार आहेत आणि पुढे एवढं चांगलं भविष्य असणार प्रत्येक मुलांचं, की म्हणजे घटस्फोटचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. भले नाही होणार ते, कारण आता लोकांना लत लागलेली आहे. लत म्हणजे काय, कारण ते समाज बिघडत चालला आहे आणि ते समाज पुन्हा चांगला घडणे शक्य नाही, कारण बिघडायला आदत पटकन लागते. माणूस पटकन बिघडू शकतो, पण आणि चांगलं बनायला खूप वेळ लागतो. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, माणसं ही घडवावी लागतात. बरोबर. त्यासाठी आपण साहेब ना एवढं लेक्चर कोण ऐकेल मला वाटत नाही. 42 मिनटं अधिक झालेत. भरपूर मोठा व्हिडिओ झाला आहे. आपण इथे स्टॉप करूया, कारण माझा डेटा पण संपेल अपलोड करताना. धन्यवाद सर. खूप बरं वाटलं मला, भरपूर बरं वाटलं. आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा असे विषयासाठी माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा. हो सर, इतरांना मी सांगतोय की तुम्ही सुद्धा असे विचार मांडा, जेणेकरून इतर समाज घडू शकतो. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.